नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, असेच प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भरतनाट्यम हा कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? हा प्रश्न 50 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. भरतनाट्यम हा कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडू. पुढील प्रश्न पहा, जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नाईल. लक्षात ठेवा, नाईल ही नदी जगातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. पुढील प्रश्न पहा, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अनुपम. लक्षात ठेवा, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही यासाठी शब्द कोणता आहे? अनुपम. पुढील प्रश्न पहा, मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, मुलाने बैलास मारले. जर कर्त्याला प्रत्यय असेल, कर्माला प्रत्यय असेल, तर 100% जो काही प्रयोग असतो तो भावी प्रयोग असतो. लक्षात ठेवा, कर्त्याला प्रत्यय असेल, कर्माला प्रत्यय असेल, तर 100% भावे प्रयोग असतो. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भावे प्रयोग. काय उत्तर आहे? भावे प्रयोग. तुम्ही म्हणा कर्ता कोणता आहे? तर कर्ता आहे मुलाने. मूल कर्ता आहे. मुलाने ने काय आहे? प्रत्यय आहे. बैलास स काय आहे? प्रत्यय आहे. म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे. दोघांनाही प्रत्यय असेल तर 100% हा भावी प्रयोग असतो. लिहून ठेवा. ओके. पुढील प्रश्न पहा, जे साध्य होणार नाही ते या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. काय म्हटलं आहे? जे साध्य होणार नाही ते. त्यासाठी कोणता शब्द आहे? पर्याय पहा, साध्य, अग्रज, अन्नदाता आणि असाध्य. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर काय असणार आहे? तर असाध्य. म्हणजे काय? जे साध्य होणार नाही ते काय? असाध्य. आणि जे साध्य होईल ते काय आहे? साध्य. लक्षात घ्या. दुसरा पर्याय पहा, अग्रज. अग्रज म्हणजे काय? आधी जन्मलेला. अन्नदाता म्हणजे काय? अन्न देणारा. ओके. आणि या ठिकाणी जे साध्य होणार नाही ते म्हणजेच काय? असाध्य. पर्याय क्रमांक 4 आपलं झालं आहे उत्तर. पुढील प्रश्न पहा, सुरती, मुर्हा, मेहसाणा या कोणत्या प्राण्यांच्या जाती आहेत? सुरती, मुर्हा आणि मेहसाणा या प्राण्यांच्या जाती आहेत. तर कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत? तर म्हैस. लक्षात ठेवा, सुरती म्हैस, मुर्हा म्हैस आणि मेहसाणा म्हैस या म्हशीच्या जाती आहेत. हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, मिशिगन सरोवर डॅश डॅश या देशात स्थित आहे. मिशिगन सरोवर. योग्य उत्तर आहे अमेरिका. मिशिगन सरोवर अमेरिका. पुढील प्रश्न पहा, त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याज्य. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. त्याज्य. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे ग्राह्य. त्याज्य या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे ग्राह्य. विद्यार्थी मित्रांनो, त्याज्य म्हणजे काय? तर त्याज्य या शब्दाचा असा अर्थ होतो की त्याग. काय अर्थ होतो? त्याग. त्याग म्हणजेच काय? एखादी वाईट गोष्ट आहे की नाही, एखादी न स्वीकारणारी गोष्ट आहे, जी गोष्ट आपण स्वीकारू शकत नाही अशी गोष्ट, जी वाईट आहे, जी चांगली नाही अशी जी गोष्ट, तर आपण काय म्हणतो? त्याज्य असं म्हणतो. जे आपण स्वीकारत नाही त्याला म्हणायचं त्याज्य. ज्याचा आपण त्याग करतो त्याला म्हणायचं त्याज्य. आणि याला अपोजिट वर्ड आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे ग्राह्य. ग्राह्य म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण स्वीकारतो. काय करतो? स्वीकारतो. म्हणजे काय? ग्राह्य. लक्षात ठेवा, त्याज्य या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे ग्राह्य. विद्यार्थी मित्रांनो, त्याज्य या शब्दावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. ते आपल्या लक्षात राहत नाही. त्याज्य म्हणजे काय? वही आणि पेन घ्या आणि लगेच लिहून ठेवा. त्याज्य या शब्दाचा अर्थ काय होतो? टाकून देण्यासारखे. त्याज्य म्हणजे काय? न स्वीकारण्यासारखे, वाईट
असा अर्थ होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, त्याज्य हा जो काही शब्द आहे ना, तो आपण काय करू वाक्यात वापरून पाहू. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, त्याज्य. आता पहा, वाईट सवयी त्याज्य असतात. म्हणजेच काय? न स्वीकारण्यासारखे असतात. ओके. वाईट सवयी त्याज्य असतात. पुढे पहा, खोटे बोलणे त्याज्य वर्तन आहे. म्हणजे काय? वाईट वर्तन आहे. त्याज्य म्हणजे काय? वाईट. समाजातील अंधश्रद्धा या त्याज्य मानल्या जातात. म्हणजे वाईट मानल्या जातात. न स्वीकारण्यासारख्या मानल्या जातात असा अर्थ घ्यायचा. म्हणजे वाक्यानुसार त्या शब्दाचा आपला अर्थ घ्यायचा आहे. आता तुम्हाला त्याज्य म्हणजे काय समजलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, ग्राह्य हा त्याचा अपोजिट वर्ड आहे. ग्राह्य म्हणजे काय? तर आपण त्यावर काही उदाहरणे पाहू. पहा, चांगले विचार नेहमी ग्राह्य असतात. म्हणजे स्वीकारण्यासारखे असतात. म्हणजे काय? ग्राह्य. शिक्षकांचे मार्गदर्शन ग्राह्य मानले जाते. म्हणजे स्वीकारले जाते. स्वीकारण्यासारखे मानले जाते असा त्याचा अर्थ आपण घ्यायचा आहे. ग्राह्य मानले जाते. प्रामाणिकपणा हा सर्वांना ग्राह्य वाटतो. म्हणजे स्वीकारावा वाटतो. ओके. आता तुमच्या लक्षात आलं असेल त्याज्य, अपोजिट, ग्राह्य. आता विद्यार्थी मित्रांनो, त्याज्य या शब्दाला आपण विरोधार्थी शब्द बघितला ग्राह्य. या ठिकाणी 4 नंबर पर्याय आहे ग्रहण. आता ग्रहण हा शब्द सुद्धा त्याज्य या शब्दाला विरुद्धार्थी आहे. परंतु 100% कोणता शब्द मॅच होतो? कोणता होतो? तर ग्राह्य. ओके. काही विद्यार्थी विचार करत असतील, की 4 नंबर पर्याय म्हणजे ग्रहण, म्हणजे स्वीकारणे, असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. पण 100% जर विचार केला, तर ग्राह्य हा या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न पहा. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. योग्य उत्तर आहे पळपुटा. रणशूर याला अपोजिट वर्ड आहे पळपुटा. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी योग्य पर्याय शोधा. या ठिकाणी पुस्तके आणि त्यांचे लेखक आपल्याला दिलेले आहेत. जो पर्याय योग्य आहे तो आपल्याला शोधायचा आहे. पहा, गोल्डन गर्ल हे पुस्तक आहे. कोणाचं आहे? पी टी उषा. बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. गोल्डन गर्ल हे पुस्तक कोणाचं आहे? पी टी उषा यांचं आहे. पहिला पर्याय तर बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, राघव वेळ नामदेव कांबळे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. राघव वेळ हे पुस्तक आहे. नामदेव कांबळे यांचं आहे. आकाशाशी जुळले नाते हे पुस्तक आहे. कोणाचं आहे? जयंत नारळीकर. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. या ठिकाणी तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. सर्व बरोबर. लिहून ठेवा. गोल्डन गर्ल, पी उषा, राघव वेळ, नामदेव कांबळे, आकाशाशी जुळले नाते, जयंत नारळीकर. तीनही पर्याय बरोबर असल्यामुळे योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. पुढील प्रश्न पहा. उच्च नीचता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उच्च नीचता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे समानता. उच्च नीचता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे समानता. पुढे पहा. शहरवासी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शहरवासी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ग्रामीण. कोणता शब्द आहे? ग्रामीण. पुढे पहा. खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? पर्याय पहा. बिनविरोध निवडून येणारे पहिले राष्ट्रपती एन एस रेड्डी. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. लक्षात ठेवा. बिनविरोध निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर एन एस रेड्डी. पुढचा पर्याय पहा. अपक्ष निवडून आलेले पहिले राष्ट्रपती व्ही व्ही गिरी. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. अपक्ष निवडून आलेले पहिले राष्ट्रपती व्ही व्ही गिरी. पुढे पहा. पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती झाकीर हुसेन. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. वहीमध्ये लिहून ठेवा. बिनविरोध निवडून येणारे पहिले राष्ट्रपती एन एस रेड्डी, अपक्ष निवडून आलेले पहिले राष्ट्रपती व्ही व्ही गिरी, पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन. ओके. पुढील प्रश्न पहा. एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे डॅश डॅश. म्हणजे काय? पर्याय पहा. विचार करा आणि उत्तर सांगा. एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे काय? उभा इंद्र करणे.
उभा इंद्र करणे. पुढे पहा, अर्धचंद्र देणे म्हणजे काय? अर्धचंद्र देणे म्हणजे काय? तर हकालपट्टी करणे. अर्धचंद्र देणे म्हणजे हकालपट्टी करणे. पुढे पहा, संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे? 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचं कार्यालय कोठे आहे? तर न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा, भीमबेटकाच्या लेणी आणि शैलगृहे कोठे आहेत? भीमबेटकाच्या लेणी आणि शैलगृहे कोठे आहेत? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये भीमबेटकाच्या लेणी आणि शैलगृहे आहेत. पुढील प्रश्न पहा, तुमची गाय दिसायला सुरेख आहे या वाक्यात विधेयपूरक कोणते? तुमची गाय दिसायला सुरेख आहे. विद्यार्थी मित्रांनो, विधेयपूरक विचारलेलं आहे. आता या ठिकाणी पहिला पर्याय आहे आहे. आता आहे काय आहे? तर लक्षात घ्या. तुमची गाय दिसायला सुरेख आहे. आहे काय आहे? तर हे विधेय आहे. विधेय लक्षात घ्या. दुसरा पर्याय पहा. दुसरा पर्याय आहे गाय. आता गाय काय आहे? तुमची गाय दिसायला सुरेख आहे. तुमची गाय दिसायला सुरेख आहे. सुरेख असणारी कोण आहे? गाय. गाय काय झाली? कर्ता झाली. काय झाली? कर्ता. म्हणजेच काय? यालाच आपण काय म्हणतो? उद्देश म्हणतो. आपल्याला काय विचारलं आहे? विधेयपूरक कोणते? आता पहिला पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही, तिसरा पर्याय पहा. तुमची गाय दिसायला सुरेख आहे. दिसायला सुरेख. दिसायला सुरेख म्हणजे कर्त्याबद्दल या ठिकाणी माहिती सांगितलेली. काय म्हटलं आहे? कर्त्याबद्दल या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. जे शब्द आपल्याला कर्त्याबद्दल माहिती सांगतात, माहिती देतात, त्याला आपण म्हणतो विधेयपूरक. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे दिसायला सुरेख. हे काय आहे? विधेयपूरक आहे. ओके. तुमची गाय दिसायला सुरेख आहे. दिसायला सुरेख हे विधेयपूरक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर असा प्रश्न आला आणि जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर काय करायचं? पर्याय पाहायचे आणि पर्यायावरून काय करायचं? उत्तर काढायचं आहे. जर खूपच मोठा प्रश्न असेल तर त्यावेळेस कन्फ्यूज होतं. आता पहा, मी काय केलं या ठिकाणी? पहिला पर्याय होता आहे. आहे काय आहे? आहे हे विधेय आहे. विधेय म्हणजे काय? क्रियापद आहे. दुसरा पर्याय काय आहे? गाय. गाय काय आहे? कर्ता आहे. कर्त्यालाच आपण काय म्हणतो? उद्देश असं म्हणतो. आपल्याला विचारलं काय? विधेयपूरक म्हणजे पहिला पर्याय नसणार, दुसरा पर्याय नसणार. म्हणजे असे पर्याय कट करून सुद्धा आपण आपल्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, जो शब्द आपल्याला कर्त्याबद्दल माहिती सांगतो, काहीतरी सांगतो, पण काय कशाबद्दल? कर्त्याबद्दल. या ठिकाणी कर्ता काय आहे? गाय. गाय कशी आहे? दिसायला सुरेख आहे. म्हणजे कर्त्याबद्दल माहिती दिली आहे. त्याला आपण काय म्हणतो? विधेयपूरक म्हणतो. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे दिसायला सुरेख. हे झालं विधेयपूरक. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.